दरवेळेला राहायला येतो, भारी वाटतं. याच्या इथे झोप एवढी भारी लागते ना या घरामध्ये, मस्त झोप लागते. मस्त व्ह्यू आहे इकडनं भारी. हे बघा सगळे उलटे येतात, सगळे दिसत नाही तुला. हॉर्न मारतोय, लाईट येतोय. सुप्रभात मित्रांनो, गुड मॉर्निंग कोल्हापुरातना. सागर गुड मॉर्निंग. सागर बसलाय ब्लॉग एडिट करायला, है ना. दादा गुड मॉर्निंग. रात्री काळोखात दिसला नसशील, पहिला मम्मीला कॉल कर. करतो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे आपल्या दादाच्या घराच्या बाहेरनं व्ह्यू मस्त. तरी अजून पाऊस पडला नाही ना. अजून पाऊस पडला नाही, त्यामुळे नाहीतर इथे सगळे ऊस लागलेले असतात. जसे हे लागलेत तसे सगळे ऊस लागलेले असतात इथे. मस्त भाई क्लाउड्स बघ. आज काय पावसाची लक्षण दिसत आहेत मला. नाही ते बघ तिकडे आहेत माउंटेन, डोंगर. डोंगर. मग दादा काय म्हणणं आहे तुझं? कसं वाटतंय तुला? छान वाटतंय. आम्ही आलो, कसं वाटतं तुला? एकदम मस्त है ना. दरवेळेला आम्ही येतो इथे, याच्याकडे दरवेळेला राहायला येतो, भारी वाटतं. याच्या इथे झोप एवढी भारी लागते ना या घरामध्ये, मस्त झोप लागते. कोण नाही हे तू बघ नंतर यूट्यूब वरती टाकणार मी. ह्या दादाच्या अंगा खांद्यावरती आम्ही वाढलो, मोठे झालो, आणि आता ह्याचा मुलगा आमच्यासोबत मोठा होतोय, हे की नाही. लेगसी आम्ही चालू ठेवली आहे, हे की नाही. छान. मिशी बघू तुझी, मस्त व्ह्यू आहे इकडनं भारी. आता नाश्ता करायचा आहे, इकडनं निघायचं आहे. आम्ही 9 वाजता निघणार होतो, वाजले किती? 10:30 झालेत. Few minutes later. बाय. निघा, चालते वा. चलो बाय बाय बाय. चल हर्षू, बघा मागे लाग आणि घेऊन ये. चलो. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, हर हर महादेव. चल दादा बाय. निघालो आपण आपल्या परतीच्या प्रवासाला मुंबईला. जाता जाता अंबाबाईचं दर्शन घेऊया कोल्हापूरला, आणि मग पुढे जाऊया. हे 35-40 किलोमीटर आहे इथून. काल खूप रात्री उशीर झालेला, अंधार काळोख होता, त्यात रस्ता विसरलेलो आम्ही आणि थकलेलो. मस्त वहिनीने रात्री जेवण बनवलं भारी एकदम. आम्ही जेवलो आणि ज्या पेंग यायला लागल्या तिघांच्या पण डोळ्यावरती, आम्ही झोपून गेलो. 9 वाजता निघणार होतो, वाजलेत 12, 12:15. आम्ही सकाळी उठलोच नाही अजिबात. हा लेफ्टनीच चल. एवढी मस्त झोप लागलेली आम्हाला. 7चा अलार्म वाजला सगळ्यांचा, उठलो पण झोपलो आरामात. मस्त सकाळी नाश्ता पण केला, घावणे, चटणी, सगळं भारी नाश्ता करून निघालोय. म्हणजे आता भरपेट खाल्लंय. 3-4 शिवाय 5 शिवाय पुढे थांबायची गरज नाही. पण आज आमची इच्छा आहे तांबडा पांढरा रस्सा खायची. बघू कुठे शक्य होते खायला. पावसाळा चालू झाला ना, कसं हिरवगार. हा असा सिंगल रोड, त्या 4 वे रोडची ना गरज पण नाही आहे. हे असे सिंगल रोड, हे मस्त असे व्ह्यू, मस्त बाजूला हिरवगार शेत, पडून गेलेला पाऊस, गार वातावरण. ऑलमोस्ट 12:30 वाजलेत, पण गरम नाही होते, एवढं छान वाटतंय. मस्त आम्ही एन्जॉय करत चाललोय. एवढा छान रोड आहे, मस्त झोप झाली आहे. सगळे देवदर्शन वगैरे व्यवस्थित झालंय, सगळं एकदम भारी प्रकारे झालंय. एवढा मस्त रस्ता, हे असे मित्र, कसं रिफ्रेश एकदम. अजून 1-1.5 महिन्यासाठी एकदम माइंड रिफ्रेश. ह्या सगळ्या आठवणी घेऊन आपण चालत राहायचं. 1-1.5 महिन्यानंतर परत असंच कुठेतरी निघायचं, थोडं फिरायचं. आम्ही हे हरवलोय कोल्हापूरच्या गल्ल्यांमध्ये. हे आम्ही आलोय फिरत गोल कुठून. हे इथून थोडे गेलेलो आपण, तो वन वे वाटतं. पुढून चल, पुढून समोरून चल. हा बरोबर आहे रोहित, आपण इथे आलेलो. फायनली आपण आलोय मंदिराच्या इथे. मंडळी इथे ना मेन एकच प्रॉब्लेम येतो आपल्या बायकर्सला, की गाडी कुठे लावायची जेव्हा आपण सगळं सामान घेऊन निघतो.
तर प्रश्न तोच पडतो की कुठे गाडी लावूया जेणेकरून आपले टेन्शन नाही राहणार. पार्किंग शोधून काढली आम्ही, आहे की नाही. शोधून काढली म्हणजे हे हॉटेल समोर दिसतंय. गेल्या वेळी आम्ही आलेलो तिकडे थांबलेलो तेव्हा इथे गाड्या लावलेल्या. इथे सेफ पण आहे थोडी, असं आपण अज्युम करून चालूया की इथे सेफ आहे, कोणी येणार नाही, है ना. हां, तर इथे पार्किंग झालेलं आहे. आता जाऊ पटापट दर्शन घेऊ, गर्दी असेल तर कळस दर्शन घेऊ आणि निघून येऊ. लागलो आपण परतीच्या प्रवासाला. मंदिरात गेलेलो पण खूप गर्दी होती रविवार असल्यामुळे. कदाचित आरती वगैरे चालू असेल पण थांबू शकलो नाही जास्त वेळ, कारण का प्रॉब्लेम असा होता की आपल्या गाडीवरती सामान होतं, सागरच्या गाडीवरती सगळे माउंट लागलेले आहेत आणि कुठे पार्किंगचा काही व्यवस्थित सोर्स नव्हता. म्हणून आम्ही कळस दर्शन घेतलं आणि निघालोय. फायनली लागलो आपण हायवेला, पुणे बँगलोर हायवे. आता इथून पुणे 220 किलोमीटर. आता ना लेफ्ट मारायचं आहे ना राईट मारायचं आहे, सरळ सरळ जायचं आहे. फक्त आता ह्या एवढ्या पार्टमध्ये थोडं कामं चालू आहेत, रुंदीकरणं चालू आहेत रस्त्यांची, त्यामुळे डायव्हर्जन आहेत. आता आरामात जाऊ. मस्त आपला जो परतीचा प्रवास आहे तो एन्जॉय करत जाऊ. हे बघा, हे अशी सगळी रोडची कामं चालू आहेत, डायव्हर्जन आहेत. जो 2 पदरी होता तो आता 3 पदरी होतोय रस्ता, अजून मोठा होतोय. पण जो पहिला 2 लेन हायवे होता ना, हा बाजूला दोन्ही बाजूला झाडं होती, मस्त होतं. थोडं शांतता वाटायची रस्त्याला. आणि मुळात म्हणजे तो रस्ता आहे ना असा हा डांबरी होता, कॉन्क्रीटवाला नव्हता. त्यामुळे ती उन्हाची लागणारी झळ होती ना ती लागायची नाही, कारण का अशी दोन्ही बाजूनी आहे ना झाडं होती. आणि ह्या पट्ट्यातलं म्हणजे कराड, सातारा, सांगली, कोल्हापूर इकडे जेवढं ऊन लागतं तेवढाच पाऊस पडतो, तेवढीच थंडी लागते. त्यामुळे तिन्ही ऋतू आहेत ह्या रस्त्याला किंवा ह्या परिसरामध्ये ना तसेच लागतात. आम्हाला काय पाऊस लागलाच नाही मुंबईवरनं निघाल्यापासून. आम्ही सगळं बॅगचे लायनर, रेन लायनर सगळे घेऊन निघालेलो, पण त्याच्यात तसेच आहेत बॅगेमध्ये, ते काही निघालेच नाही. सागर आणि रोहितचा सेटअप पण कसला वाटतो भारी. सागराची गाडी पुढून आहे ना आपली निम्बस, ती हार्लीवाली फील देते. ते ब्रिजचं काम चालू आहे आणि इकडची जेवढी पब्लिक आहे ना ही सगळी उलटी येते. हे बघा, सगळे उलटे येत आहेत सगळे. एक तर रोड छोटा आहे आणि त्यात हे येणारे उलटे, परत पुढचे चालणारे त्यांना बघून परत राईटला येत आहेत. हे बघा कसे बिंदास उलटे येतात, बिंदास, विदाऊट हेल्मेट, बिंदास. यांना काही फरक पडत नाही. चेस छोटासा, हा मस्त शेत आहे बाजूला, गाड्या तिकडे लागल्यात, क्लाउड्स पण भारी आहेत. आणि हा एक पंजाबी पाजी भेटला आम्हाला. सत श्री अकाल. तो काहीतरी वाचत होता आता. पान का पत्ता. फोटोशूट इंस्टाग्राम आईडी पे देखा जाएगा. हा, फोटोशूट करतोय आम्ही. हा हेल्मेट घालून का प्रत्येकाला काय हेल्मेटचे पैसा नाही. हेल्मेटचे पहचान आहे ते. म्हणजे आम्ही निघालेलो मनसून राईडसाठी, पण मनसून राईड काय, सूर्यदेवांचा प्रकोप चालू आहे. आणि ह्या दोन्ही गाड्या अशा भरलेल्या भारी वाटत आहेत. आणि ही एक आमची मालगाडी चालत येते. म्हणजे पावसाळा म्हणून मनसून राईड म्हणून निघालो आम्ही, पण मनसून राईड काही झाली नाही आपली. तर म्हटलं पाऊस असेल मस्तपैकी. सागरने नवीन हेल्मेट घेतलेलं, त्याला सांगितलेलं घे भाई हेल्मेट घे, कारण का पाऊस नंतर पण पाऊस पडणार आहे, हेल्मेट भिजणारच आहे. नको पाऊस असेल. किधर है बारिश.
क्लाउडचं फॉर्मेशन एवढं भारी झालंय. पाऊस ना वेदरमध्ये जे फोटो होतात ना तुम्हीच. आणि कसं आहे की भाई गरम पण जास्त होत नाहीये. असं क्लायमेट असेल ना तर राईड करायला काय वाटत नाही. म्हणजे ठीक आहे नॉर्मल हे अशी मस्त आमचे केस मस्त हवा चालू आहे. एवढे रायडिंग गेअर्स घालून गरम नाही झालं. परवा येताना पूर्ण टी शर्ट भिजलेले ओले चिंब एकदम. हो पुढे आलो आम्ही. हे सगळे मस्त आहेत ना तिकडे त्या पाठीमागे शेतामध्ये बसलेले वनभोजन करत होते. हायड्रेशन मॅक्सी काल पौर्णिमेचा चंद्र सोबत होता आणि आज हे सूर्यनारायण सोबत आहेत. डायरेक्ट असे डोळ्यावरती डोळे दुखायला लागले. आता जरा ढग येऊन दे. फ्यूल ब्रेक आणि ह्यांना कामगार पाहिजे पाठी बोर्ड लिहिलेला. किती पगार ठरला रे? 20,000. कामटकी बोगदा. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये? म्हणजे ज्या गोष्टीची आम्ही वाट बघत होतो पावसाची, तो पाऊस तर थोडा थोडा लागला पाठीमागे आणि त्यासोबत लागला ट्रॅफिक. ज्या गोष्टीची आम्ही 2 दिवस आतुरतेने वाट बघत होतो ती आता पोचता पोचता शेवटच्या टप्प्यात चालू झाली आहे. पुण्यात एंट्री करता करता पावसाने आमचं स्वागत केलंय. हा आता रात्री नको हवा होता. हा जो सकाळी पडला असता तर खूप बरं वाटलं असतं. म्हणजे जेव्हापासून आम्ही निघालोय रात्रीचं काय होतं आपल्याला वायझर बंद करायला लागतं आणि विजन क्लिअर राहत नाही. पण ठीक आहे मोठं ब्लॉक करतो आपल्याला तर या सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्याच लागतात. हे घुसलो आपण कात्रजच्या बोगद्यात. हाय घेऊ काय मस्त बाहेर बसलाय तो हस्की. आनंद लुटतोय. बाय. अरे एक तो साइड तो दो, साइड तो दो. हाँ साइड तो दो नहीं तो लेफ्ट साइड से चलो ना. एवढ्या जोरात काय मग बाजूने चाल ना. तुला हळू चालवायची आहे तर दिसत नाही तुला. हॉर्न मारतोय लाईट देतोय. हा घे बाजूला घे. काय चल तुझ्यासारखा टाइमपास आहे. फायनली पाऊस चालू झालाय आणि आत्ता ते रेन कव्हर बॅगचे बाहेर आलेत. मी अजून घातले नाही आहेत तेवढं जाणवत नाही आहे. परत पुढे असेल नसेल माहीत नाही. आता आपण आलोय आता देऊ फाट्याला पोचलो लोणावळा. नो पाऊस. पाऊसच नाही. आम्ही हे एक्सपेक्ट करून आलेलो पाऊस असेल. मग अशी मला फोन आला होता पुण्यात असताना की लोणावळ्यात भरपूर धुकं आहे, पाऊस पडण्याची आशंका आहे. पाऊस पण नाही धुकं पण नाही. आपण घे चिकी श्राद्धासाठी आणि रेवासाठी पण काहीतरी चॉकलेट विकलेट काहीतरी बघूया. थोडीशी चहा पिऊया आणि मग सरळ जाऊया रोहितला सोडायला. सो फार ही राईड मस्त भारी झाली आहे. सागरचं असं म्हणणं आहे असं ते मॅकडॉनल्ड्समध्ये कसं ड्राईव्ह थ्रू असतं तसं असं जायचं, सगळं उचलायचं, तिकडे पेमेंट करायचं आणि निघून जायचं. रोहित थँक्यू. खूप चिक्कल उडालाय. राईड समाप्तीवर आली आहे. आम्ही जेव्हा या रस्त्याने जातो ना तेव्हा ह्याच वेळेत जातो किंवा ह्याच्यापेक्षा पण जास्त लेट जातो.
त्यामुळे मला ना रेवासाठी श्रद्धासाठी काय घ्यायला भेटत नाही, म्हणून आज आवर्जून थांबलो आणि त्या दोघींसाठी काय ना काहीतरी घेतलं. मम्मीला आप्पांना चिक्की, रोहितने घेतलं आणि मी घेतलंय खायसाठी थोडंफार घरच्यांसाठी. बघा आता जो हा रस्ता दिसतोय हा सकाळी किंवा आज संध्याकाळी किती वेगळा असणार बघा. तेवढा उशीर झालाय तरी लोक उभी आहेत. आणि हा जूनचा महिना, या जूनच्या महिन्यामध्ये हा पॉइंट म्हणजे बाबा फॉग आणि पाऊस, पण पावसाचा नामोनिशान नाही. रायडिंग गिअर्स रायडाचे, हा टुरिंग जॅकेट आणि ही पॅन्ट रायडिंग पॅन्ट, ह्याने याचं काम एकदम चोख केलेलं आहे. आणि हे थोडंफार धुकं लागलं आहे आपल्याला, आता थोडंसंच आहे, जास्त नाही आहे. परफेक्ट काम केलेलं आहे सगळं. म्हणजे त्याचे पॉकेट्स, ह्याच्यावरती एक व्हिडिओ मी आणि सागर बनवणार आहे प्रॉपर. म्हणजे जे टुरिंग करतात ना, जे लॉंग राईड्स करतात, जे मोटो ब्लॉगर्स आहेत, त्यांच्या सगळ्यांसाठी हा जॅकेट आहे ना बेस्ट आहे. म्हणजे स्टोरेज पॉईंट्स ह्याच्यामध्ये भरपूर आहेत. तुम्हाला काही एक्स्ट्रा बॅग्स घेऊन निघायची गरज नाही आहे. म्हणजे इन द सेन्स की गोप्रोसाठी, बॅटरीसाठी. मला वाटतं आता सगळ्या स्कूल बिल चालू झालेत त्यामुळे गर्दी नाही आहे. हे बघा इकडनं हे आता ह्या टुरिस्ट बस आहे, त्यांना माहिती आहे की इथून ह्या गाड्या जात नाहीत. आता काय करावं लागणार, ह्याला परत युटर्न मारून परत उलटं फिरावं लागणार, कारण का हा 2.5 मीटर आहे, आता जाऊ शकत नाही. कशाला यावं आहे इथून. हे बघा माझं काय म्हणणं आहे की हे जे पुनवेल लिहिलेलं आहे, हे आम्ही नेहमी या रोडने जातो तेव्हा बघतो हे पुनवेल लिहिलं आहे. प्लीज ते पूचं पा करा, हे की नाही, पनवेल PUNVEL केलेलं आहे, ते PANVEL करा. आणि ही गोष्ट आहे ना, ही गोष्ट मला रोहितनी दाखवलेली. आणि जेव्हा कधी रोहित मला फोन करायचा ना तेव्हा रोहितला सांगायचो, आता तो तुझा पुनवेलचा बोर्ड आहे ना तिकडे आहे मी, त्याच्या अलीकडे आहे, त्याच्या पलीकडे. नवी मुंबईत एंट्री केली आहे. आज सगळं वेळेत आवरलंय आपलं. आपले 2 राजाजी मागे राहिले. कुठे आहेत राजाजी? कुठे हबा करत ते शोध. हा दिसला लाईट. पूर्ण राईड ना सागरला मी त्याच्या लाईट्समुळे ओळखतोय. तो माझ्या मागे कुठे आहे, किती लांब आहे, पटकन समजतोय तो कुठे आहे ते. आज आनंद होतोय मला वेळेत घरी जाताना. हा उशिरा निघून पण आपण प्रॉपर चाललोय रे. चलो रोहित बाय बाय. सामान बिमान सगळं दिलंय, पोचवलंय तुझ्या हातात. भेटू परत. तुम्हारा वेतन तुम्हारे हवाले. हां आता आम्ही आमच्या इलाक्यात जातो. तुला तुझ्या इलाक्यात सोडलेलं आहे. तो शेर को लेने के लिए शेरनी भी आई है. चलो बाय बाय रोहित, भेटू लवकरच नवीन राईडमध्ये. फायनली पोचलो आहे आपण. 950 किलोमीटर झाले टोटल. आपल्या इथून नरसोबाची वाडी, ज्योतिबा, पाळूमामा, महालक्ष्मी आणि रिटर्न त्या स्पॉटला. च्या दिवसाचे 400 किलोमीटर आहेत. आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा, असंच प्रेम देत राहा, असंच सगळ्या गोष्टींना तुम्ही आम्हाला प्रोत्साहन देत राहा, जेणेकरून आम्ही अजून चांगल्या गोष्टी तुम्हाला दाखवू शकतो आणि तुम्ही आमच्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी बघू शकता. त्यासाठी सोबत राहा आणि तुमची साथ द्या. सागर साहेब आता त्यांची निंबस ठेवत आहेत आणि त्यांची हायाबुसा घेऊन जात आहेत. हां तिचं नाव नाही ठेवलेलं आहे. चला मंडळी, भेटू नवीन ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी घेऊन. गुड नाईट.